यंगस्टर दाभोळे यांनी क्षेत्ररक्षण नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. बरोबर आहे ना. येस. पंचशील वनगोळे संघाने आपली सलामीर जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये तर पंचशील संघाच्या सलामीर जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायची आहे. पंचांनी मैदानाचा ताबा घेतलाय. तर पंचशील वनगोळे संघाची सलामीर जोडी विरज आणि आकाश कदम हे दोघंही मैदानाचा पहिला होणारा सामना हा 4 ओव्हरचा असेल. यानंतरचा होणारा सामना 3 ओव्हरचा असेल. प्रत्येक संघाच्या संघाने नोंद घ्यायची आणि सामना हा मात्र 20 मिनिटांमध्ये संपला पाहिजे याची देखील प्रत्येक संघ नायकाने काळजी घ्यायची. कारण की आपल्याला संपूर्ण 6:30 वाजता बक्षीस समारंभ करायचा. त्यासाठी एक बॉल द्या. सगळे बॉल सिक्सरचे आहेत. त्याच्यामुळे चॉईस करायची गरज नाहीये. बॉल हार्ड आहेत. एक बॉल बॅकअपला घेऊन ठेवा. एक बॉल बॅकअपला घेऊन ठेवायचा आहे. तर स्ट्राईकला चाललाय तो आकाश कदम आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विराज. पंच म्हणून कालपासून ही कामगिरी पाडतात ते कृष्णा व विकी कांबळे. यंगस्टर दाभोळे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आव्हान फलंदाजीसाठी केले ते पंचशील वनगोळे संघाला. वनगोळे संघ हा पंचशील पनवेल यामध्ये बरेचसे खेळाडू एकत्रित खेळले जातात. जे ग्रामीण क्रिकेट आहे, वाडीचं क्रिकेट आहे, त्यामध्ये हे संघ सातत्याने खेळत असतो. प्रत्येक मॅच, प्रत्येक टुर्नामेंट मध्ये ह्याचा समाविष्ट असतात. उत्कृष्ट अशी टीम आहे. तर सामन्याला सुरुवात होते. काहीसा 10-12 बॉलाचा रनअप. 55 पार केलं. पहिलाच बॉल आकाशासाठी सोडलाय आणि हा पहिलाच बॉल टाकलाय तो डॉट बॉल चाललाय. निर्धाव. 1 बॉल 0. ॲडी संघाकडून पहिले षटक घेऊन आला तो ॲडी. यंगस्टर दाभोळे संघाचा एक 96 जर्सी नंबर ॲडी. पाहूया पुढील बॉल. स्लोअर बॉल. बॉल पूल केलाय. बॉल चालला सीमा रेषा पार. कणगणित असा षटकार. षटकाराने आपल्या संघाचा आणि वैयक्तिक खातं खोललंय आकाशने. आकाश एक नावाजलेला फलंदाज आहे. नक्कीच त्याच्या बॅट मधून प्रत्येक वेळी आपल्याला षटकार आणि चौकारच बघायला मिळतात. खूप कमी वेळा तो सिंगल डबल खेळतो. ज्याप्रमाणे त्याची उंची आहे त्याचप्रमाणे त्याचे फटके असतात. हवेचा वेग जोरात आहे. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो ॲडी. पाहूया क्षेत्ररक्षणाचा फायदा आपल्या टीमला करून देतो का. परंतु आकाश देखील तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे. बॉल जर का त्याच्या बॅटला लागला तर सीमारेषा पार हमखास असतो. पाहूया पुढील बॉल. थर्ड बॉल ॲडीचा आकाशसाठी आणि हा पुन्हा बॉल फटका चांगला. परंतु जो जाळं जे अडकवलं होतं त्यामध्ये बॉल गेला होता. परंतु क्षेत्ररक्षकाशी मोठा झेल
मोठा मासा अडकवायचा प्रयत्न ज्या पद्धतीने केला होता, परंतु त्याला वेदांतने काही साथ दिली नाही आणि ते कॅच ड्रॉप झाली आहे. मोठा मासा गाळाला लागता लागता चूक झाली आणि चुकीतला माफी नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु पाहूया कशा प्रकारचा पुढील बॉल असेल. आणि आता स्ट्राईकला आला तो लेफ्ट फलंदाज विराज. विराज संघाची धोरा सांभाळण्यासाठी आला तो विराज. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी बघायला मिळेल. हा देखील एक अष्टपैलू आहे आणि बीएमसी मध्ये सातत्याने खेळत असतो विराज. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज असा नावाजलेला एक फलंदाज मैदानामध्ये आहे, स्ट्राईकला आहे. पाहूया याच्या बॅट्स मधून कसा जलवा बघायला मिळेल. पाहूया पुढील बॉल आणि हा तटवायचा प्रयत्न, परंतु काहीसा प्रयत्न फसला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणायची ती ॲडीची आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 7. आमचं गुणलेखकाचं काम सांभाळते ते आमचे बंधू विवेक कांबळे. 2 दिवस सातत्याने आमच्या सोबत आहेत. पाहूया पुढील बॉल विराजसाठी. बॉल सोडलाय आणि आत तटवायचा प्रयत्न, परंतु हा पंच कृष्णा सर यांचा साइड लाईनचा नो बॉलचा इशारा आणि बॉल आताचा असेल फ्री हिट. फ्री हिट हा आपल्याला एक प्लस पॉइंट असतो. एक बॉल मिळतो त्यामुळे तुमची विकेट जर का आली ती पण ड्रॉप असते, परंतु नक्कीच ह्या फ्री हिटच्या बॉलवरती प्रत्येक फलंदाज हा मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो. नक्कीच या बॉलमध्ये षटकार किंवा चौकार याचीच अपेक्षा प्रत्येक संघाचा नायक, खेळाडू, बघणारा प्रेक्षक यांना देखील अपेक्षा असते आणि हे अपेक्षेचं निरसन विराज करतो का याच्याकडे सगळ्यांना नजर आहेत. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. पाहूया पुढील बॉल ॲडीचा विराजसाठी. धावलाय विराजच्या दिशेने, बॉल सोडलाय आणि बॉल उत्कृष्ट होता, ब्लॉक होता. विराजला काहीच समजलं नाहीये, मात्र एक धाव लेग बायच्या स्वरूपात नक्कीच मिळेल. या धावसंख्येने भर होते. धावसंख्या झाली ती 8 सॉरी 9. अंतिम बॉल ॲडीचा आकाशसाठी. आकाश काय घेतो बघूया. षटकार, चौकार, सिंगल, डबल, टिबल. ज्या पद्धतीने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये विकेट पाहिजे असतात तशा पद्धतीने काहीच विकेट घेतल्या नाही, परंतु स्कोर देखील दिला नाही. पाहूया शेवटचा बॉल आकाशसाठी आणि बॉल उत्कृष्ट असा आकाश सारख्या फलंदाजाला जागेच उभी ठेवलंय. ॲडीने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. ॲडीला आणि पॉवर प्लेचं षटक संपलंय. 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 9. या स्पर्धेसाठी जे जे आम्हाला देणगीदार म्हणा किंवा जे सहकारी म्हणा यात लाभले, वैभव जाधव बनगोळी गावचे आज जे मैदानामध्ये खेळणार आहेत, वैभव जाधव यांनी देखील या दोन्ही मालिकावीरांना स्ट्राईक लावलाय तो आकाश. ओव्हरच्या अखेरीस आपल्याला दानशूर व्यक्तींची जे जे स्पॉन्सरशिप आले त्यांची नक्कीच नावे वाचली जातील. प्रत्येक जेवढे मॅचचे आयोजन असतं त्यासाठी दानशूर व्यक्तींचं योगदान खूप महत्वाचं असतं. या दानशूर व्यक्तींमुळेच बरेचसे सामने, बरेचसे स्पर्धा आपल्याला पूर्णत्वास नेता येतात. पाहूया सुशील टू आकाश. पहिलाच बॉल आणि हा फसवा चेंडू. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पगार मिळते सुशील कडून, कारण की आकाशच्या बॅटला काही बॉल लागत नाहीये. बरेचसे बॉल डॉट झालेत आकाश कडून, परंतु ही अपेक्षा आम्हाला अजिबात नसेल. नक्कीच आकाश या पुढील बॉलवरती मोठमोठे प्रहार, मोठमोठे फटके खेळेल ही अपेक्षा आहे आणि आकाशकडे तेवढी क्षमता आहे. पाहूया सुशील टू आकाश. पंचांना पार केले, बॉल सोडलाय
आणि हा पुन्हा बॉल भिरकवून दिला, परंतु आउटसाइड एज घेतले आणि बॉल चालला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु ही दुसरी मोठी कॅच ड्रॉप केली क्षेत्ररक्षकाने. आणि हा मोठा कदाचित हा पाहूया 3 धाव पूर्ण केले, परंतु पाहूया कॅच ड्रॉप, त्याच्यामध्ये 3 धावा. काहीस मिसिंग चालू आहे क्षेत्ररक्षणामध्ये. कॅच इझिली येतात आहेत, परंतु काहीसे कॅच घेण्यामध्ये यंगस्टर दाबळे संघ असमर्थ ठरतोय आणि याचाच फायदा नक्कीच पंचशील वनगुळे संघ घेतो का, याकडे सगळ्यांचंच लक्ष. आकाशला आतापर्यंत मिळालेलं दुसरं जीवदान आहे, या जीवदानाचा फायदा आकाशने घ्यावा अशी याच्या संपूर्ण टीम कडून सदिच्छा असेल नक्कीच. परंतु सुशील देवळे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, स्ट्राईकला येतो विराज. पाहूया पुन्हा बॉल दिला, भिरकवून बॉल चाला सीमारेषा पार, खणखणीत असा षटकार. खूप वेळानंतर एक मोठा षटकार पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये एक आला होता आणि हा दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार आलाय. धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली ती 19 बिनबाद 19. चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय विराज. पाहूया आपल्या संघाला कशा प्रकारचे अजून येणारे काही बॉल असतील, कशा प्रकारचं योगदान देईल. बॉल सोडलाय, पुन्हा ब्लॉक होता बॉल. विराजला काही समज नाही, परंतु किपरला देखील बॉल मिळाला नाहीये आणि हा एक्स्ट्रा थ्रो. जिथे डॉट बॉल होता तिथे नक्कीच 22च्या धावा चोरल्या जात आहेत, कारण एका रन एक धावसंख्या किती महत्वाची असते ही गेलीच मॅच सांगून गेली. एक बॉल 3 धावा पाहिजे होत्या, परंतु क्रिकेट आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्कीच गोष्टी घडत असतात. पुढील बॉल सुशीलचा आकाशसाठी. काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो, पुन्हा काहीसं एक जाळं टाकून ठेवतो आकाशसाठी, परंतु हा आकाश सारखा मासा गाळाला लागतो का हे पाहूया. पुढील बॉल साठी सुशील टू आकाश आणि हा पुन्हा बॉल तटवला, बॉल चालला 1 बाउन्स. खेळाडू आहे तिथे स्क्वेअरच्या दिशेने, एक धाव घेण्यात यशस्वी ठरलाय आणि धाव संख्या झाल्या 2 ओव्हरच्या अखेरीस 21. लॉस ऑफ 0 विकेट. तर आपण वळत होतो आपण दानशूर व्यक्तींकडे. या दानशूर व्यक्तींमुळे आम्ही स्पर्धाही पार पाडू शकलो. तर दानशूर व्यक्ती अशा आहेत: प्रकाश कांबळे कोंडकर, सचिन कांबळे कोंडकर, किशोर कांबळे कोंडकर, अमन पवार खानविलकर, तेजस कांबळे कोंडकर, संतोष कांबळे कोरलेकर, भरत जाधव, सूरज कांबळे दाभोळकर, नितीन कांबळे सालपेकर, धनराज कांबळे कोंडकर, अश्विनी अनंत सावंत, आकाश जाधव नाखरेकर, अजय कांबळे सालपेकर. या संपूर्ण दानशूर व्यक्तींनी आम्हाला संपूर्ण स्पर्धेसाठी सहकार्य केलं, त्यांचा आमची संपूर्ण मंडळाकडून मनपूर्वक आभारी आहोत. तसेच अजून काही नावं यापुढे तुम्ही पुढे वाचली जातील, परंतु आता वळूया मैदानाकडे. वेदांत आलाय, 3रं षटक वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 3रं षटक घेऊन आलाय तो वेदांत. 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 21 आणि पुढला पहिलाच बॉल. स्पीड खूप होता, परंतु दिशा भरकटले. काहीसा बाहेरचा बॉल. वेदांतने जर का आकाशची विकेट घेतली तर त्याचा मामा सुशांत जाधव करबुडी संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, मामाकडून भाच्यासाठी गिफ्ट आलेला आहे. पाहूया आकाशची विकेट घेतो का वेदांत. मामा टू भाचा असं समीकरण आहे. पाहूया. उत्कृष्ट बॉल होता, परंतु नक्कीच आउटसाइडला ठोकलाय. संगम उपस्थित आणि बॉल आठवण्यात यशस्वी ठरलाय. मात्र 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो आकाश. धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली ती 23, 24, 25. धावसंख्या झाली 25. पुढील बॉल. काय लेन, काय डिलिव्हरी, सुपर. अपेक्षित, मामाला अपेक्षित अशी गोलंदाजी करतोय तो भाचा. उत्कृष्ट गोलंदाजी वेदांची. धावसंख्या झाली ती 25. 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या होती ती 21. त्यानंतर 2 वाईट आले आणि 2 धावा धावून काढल्यात.
तुमचा एक संघ 12 प्लेयर अवेलेबल आहे, स्कोअरच्या मागे आहेत, काय टेन्शन घेऊ नका. प्रत्येक ओव्हरच्या नंतर तुम्हाला स्कोअर सांगितला जातोय, लक्ष ठेवायचं फक्त तुम्हाला. 25 झालेले आहे. 2 ओव्हरच्या अखेर धावसंख्या होती 21, 2 वाईट आले आणि हा 2चा फटका, अशी धावसंख्या झाली ती 25. पुन्हा डॉट बॉल घेण्याचे यश ठरतो वेदांत. 2 ओव्हरच्या अखेर धावसंख्या होती 21. पुन्हा एक बॉल डॉट. आकाश सारख्या मोठ्या फलंदाला जागेवर जखडून ठेवलं वेदांत. काल वेदांत हा ओपन हब मधून आमच्या टीम सोबत खेळला होता, उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, परंतु क्रिकेट समीकरण हार जिती असणारच. पाहूया. आणि हा पुन्हा एक बॉल पाहूया. आज काहीतरी मिसिंग होते असं दिसतंय आकाशकडून. आकाशच्या बॅटला काही बॉल लागत नाही, ताकदीने बॅट फिरवतोय, परंतु चपळाईनं डोक्याचा वापर करून गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय तो वेदांत. पाहूया पुढील बॉल वेदांतचा आकाशसाठी काय असेल. ओह, पुन्हा एक कॅच घेण्याची चान्स दिला, संधी दिली आणि हा नक्कीच मामा पैसे तयार ठेवा. मामासाठी गिफ्ट आलं आणि ते वेदांत एक्सेप्ट केलं, कारण आकाश सारख्या मोठ्या फलंदाजाला वेदांत बाद केले. आणि हे 500 रुपयाचं बक्षीस मंडळाकडे आमच्या 100 रुपयाचं बक्षीस मामाकडे आले जमा. मामाला भाच्याने जी विकेट पाहिजे होती ती काढून दिले आणि आकाशची जागा घेण्यासाठी मैदानात गेलाय तो विराट कोहलीचा बिग 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 फॅन सुमित कांबळी. सुशांत जाधव यांच्याकडून मामा वेदांसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. आणि पुन्हा जर का एक विकेट सुमितची जर का वेदांतने घेतली तर पुढील बक्षिसाचं स्वरूप असेल ते रोख रक्कम 500 रुपये. 100 रुपये ऑलरेडी जमा झालेत आमच्याकडे तुझ्यासाठी. तर पाहूया सुमितसाठी, सुमित हा 500 रुपयाचा खेळाडू होईल का आणि वेदांत 500 रुपये घेईल का. मामाचा पुरेपूर विश्वास आहे आपल्या भाच्यावरती, कारण की सुमित सारखा एक बलाढ्य फलंदाज बाद करणे हे खूप मौल्यवान आहे. बघूया. तर पाहूया 500 रुपयाचा बॉल आहे वेदांतचा सुमितसाठी. पाहूया काय होतंय. आणि हा बॉल टाकतो. काय गोलंदाजी, जी अपेक्षा होती ती सुमितची घेतलेली आहे धावचीच्या स्वरूपात. पाहूया, परंतु मामाचा कॉल असेल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, अप्रतिम दर्जाचा बॉल होता, विकेट घेतली. विकेट कशी असू दे, मंडळाला असं वाटतंय की मामाने नक्कीच याच्यावरती विचार करावा, कारण की एवढा मोठा फलंदाज बाद केलाय. नाही. आणि आता धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या थांबले ती 25 वरती. 2 ओव्हरच्या अखेरीस 3 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 25. आम्ही आयोजक आम्ही विचार करत होतो की धावसंख्या जवळपास आकाश सुमित सारखे बलाढ्य फलंदाज मैदानामध्ये आहे, 50+ आरामात स्कोर असेल. कारण की पंतशील वनगुळेकडे बघितला तर आम्ही पनवेलमध्ये आता ज्या मॅच बघितल्या त्या जर ग्रेड वाईज तुम्ही चॉईस केला तर ए ग्रेड मध्ये पंतशील वनगुळे असेल, पालू संघ असेल, करबुडे संघ असेल, हे सातत्याने फायनल उपविजेता आहे, हे किताब पटकावत असतात. तर या नक्कीच पंतशील संघाला ए ग्रेडचा दर्जा आम्ही देऊ शकतो. आणि आता चौथा गोलंदाज मैदानामध्ये आलाय महेश. हाणामारीचा षटक घेऊन आलाय तो जर्सी नंबर 17 महेश. पाहूया त्याचा सामना करेल विराज, एक आक्रमक फलंदाज. बराच वेळ नॉन स्ट्राईकलाच थांबला. विराजकडे क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची, परंतु आता जी सलामची जोडी जी मैदानामध्ये आहेत प्रफुल आणि विराज हे बंधू आहेत दोन्ही.
सक्के भाऊ कशा प्रकारे संघाला योगदान देईल आणि आल्याला तटवला बॉल झाला सीमा रेषा पार खणखणीत असा दर्जेदार षटकार. या षटकाराने धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या झाली ते 31. खूप वेळा मैदान हे गेल्या ओव्हरमध्ये वेदांते संपूर्ण शांत केलं होतं, परंतु पुन्हा मैदानाला जीवदान देण्याचं काम केलं ते विराच्या षटकाराने. थोडी गरमी अजून त्यामध्ये विराच्या षटकाराने गरमीमध्ये भर पडले. पाहूया पुढील बॉल महेशचा विराजसाठी काय असेल. चौकार, षटकार, सिंगल, डबल, टिबल. पाहूया बॅट्समॅन दिशेने धाव घेतलाय आणि बॉल पुन्हा पुल केला. बॉल दुसरा बॅक टू बॅक आलेला आहे. खणखणीत असा लांब 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 षटकार. पंच विकी घोषित करतात षटकार, परंतु आम्ही इथून लाईव्ह बघतोय. षटकार 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 बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या पुसून पडले ती 37. नक्कीच जो आकडा बोलवतो 50+ करेल तो धावसंख्या पूर्णत्वास नेताना दिसतोय तो विराज. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत आणि या 4 बॉलमध्ये नक्कीच मोठमोठे फटके येतील अशी अपेक्षा आहे, परंतु यंगस्टर दाभोळे संघाचा गोलंदाज महेश काय करतोय आणि कुठे रोखतोय पाहूया विराजला. आणि पुढचा बॉल आणि हा तिसरा रनआउटचा विकेट मिळालेला आहे प्रफुल्लला. विराज ट्राय करत होता, परंतु आज दाभोळे संघ जवळपास आतापर्यंत 4थी कॅच ड्रॉप झाल्या दाभोळे संघाकडून. मोठमोठे फटके येतात नक्कीच, परंतु जेवढ्या कॅच ड्रॉप झाल्या ते हा तुम्हाला मायनस पॉइंट आहे, कारण जिथे बॉल काउंट झाला असं तुम्हाला विकेट मिळाली असती, परंतु हरकत नाहीये. आणि आता प्रफुल्लची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये पोहोचतो अनिल. अनिलने लवकरात लवकर मैदानात ताबा घ्यायचा. थोडं फास्ट खेळा मित्रांनो. डॉट नाही विराज स्ट्राईकला गेला ना तेव्हा आउट झाला तो. अरे गणेश शेट आमचे मित्र आदरणीय मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणच्या ट्रॉफी दिले ते आमचे मित्र गणेशजी निर्मल या ठिकाणी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मरीनर बॉयज कामोडी संघाचे ते कप्तान आहेत. धावसंख्या झाली ते 38. 38 लॉस ऑफ 3 विकेट 2 विकेट 38 38. कृपया फास्ट खेळायचं. अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. वाडीच्या संघामध्ये एक पाहिलं जातं की जसे भावकीमध्ये सगळेच बोलतात तसेच 11 खेळाडू बोलतात. पाहूया उत्कृष्ट बॉल तटवला अनिलने. एक धाव नक्की घेण्यात यशस्वी ठरला. दुसरा धावायचा प्रयत्न परंतु नाही. एक धाव नक्कीच मिळाला. धावसंख्या भर धावसंख्या झाली ती 39 आणि पुन्हा स्ट्राईकला आलाय तो आक्रमक फलंदाज विराज. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि संघाची हाफ सेंचुरी करण्यासाठी मात्र आणि मात्र 11 धावा पाहिजे. कृपया फास्ट खेळवा. मध्ये मध्ये किती वेळ टाइमपास नकोय. यांच्या दाभोळे संघ कृपया विनंती आहे एकानं कॉर्डिनेट करा. 10 जण कॉर्डिनेट करू नका. संघ नायक जो आहे कृपया
बघूया सेकंड लास्ट बॉल या इनिंगचा काय बसेल. सिंगल डबल टिबल पाहूया. धाव बॉल स्क्वेअरच्या दिशेने गेलाय. एक धाव घेण्यात चपळाईने यशस्वी, परंतु काहीसा बॉल मिस झाला आणि बॉल गेलाय सीमा रेषा टाप 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 टप चौकार. चौकाराने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 43 आणि अंतिम शेवटचा चेंडू शिल्लक जो धावसंख्या आम्ही बोललो होतो तो षटकाराने पूर्णत्वास नेतो का विराज याच्याकडेच आमच्या नजर आहेत. परंतु सुशील देखील उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. महेश सॉरी जर्सी नंबर 17 महेश. पाहूया शेवटचा बॉल या इनिंगचा शेवटचा बॉल आणि बॉल सोडला. बॉल तटवलाय लॉंग ऑफच्या दिशेला, परंतु नक्कीच झेल बाद घेण्यात यशस्वी ठरलाय तो महेश आणि धाव संख्या झाली ती 43 आणि जिंकण्यासाठी 44 धावांची 44 धावांचं आव्हान दिलंय. 24 बॉल आणि 44 धावा असं समीकरण असेल. यंगस्टर दाभोळे संघाला विनंती आहे की आपले सलामीर जोडी मैदानात लवकरात लवकर पाठवून घ्यायचे. तसेच पंचशील वनगोळी संघ कृपया 20 मिनिटांमध्ये हा सामना संपवायचा, कारण की यापुढे अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ते प्रॉपर झाले पाहिजे. इथे आज 6:30 वाजेपर्यंत परमिशन, यानंतर एक दुसरा इथे कार्यक्रम होणार आहे. तसेच पाणी त्याला पाणी दे ना. यापुढे होणारा सामना झुंजार करबुडे वर्सेस सिद्धार्थ खाणू. अगदी नावाजलेले जसे बोललो ए ग्रेड मधले दोन्ही संघ आहेत. बरेचसे सामने बरेचसे झालेले आतापर्यंत ज्या टुर्नामेंट होत्या त्यामध्ये विजेता होते खाणू संघ असेल दोन्ही झुंजार करबुडे. हे दोन्ही आज आक्रमक आणि बलाढ्य संघ एकमेकांसमोर खेळतील. खाणू संघ दिला ना रे 2 बॉल घेऊन जा परच्या आहे काय त्याच्याकडे वाटतं. हा ठीक आहे काय ए चॉईस नाही आहे त्यांना सांग. मगाशी सांगितलं मग काय दिलं कळलं नाही. ए मित्रा हे टॉर्च लागे स्कोर कसा आला सांग मला. त्यांना बोल फिल्डिंगला लवकर. अरे एक मॅच का बचा है पेस मैच एक कैसे बचा वनगोळी संघ लवकरात लवकर आपली मीटिंग संपवा आणि क्षेत्राचे लावून घ्या. वनगोळी संघ पंचशील वनगोळी संघाला वारंवार विनंती केली जाते की वेळ घालू नका. कृपया संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंचशील वनगोळी संघ माहिती बोललो माझं 7 वाजता बोललो मी 7 वाजता. तर पंचशील वनगोळी संघ चाललाय मैदानामध्ये. चांगल्या प्रकारचे कालकथित विश्वास पंडितनाथ पवार यांना त्यांनी आल्या आल्या भावपूर्ण श्रद्धांजली दिली होती. तसेच आमच्या देवदे गावचे सुपुत्र आमचे बंधू सुशांत चंद्रकांत कांबळे यांचे वडील देखील 2 दिवसापूर्वी अल्पशा आजाराने त्यांचं देखील दुःखद निधन झालं. तर आमच्या विश्वरत्न चषक क्रिकेट मंडळाकडून त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली आहे. आणि यापुढे होणारा सामना सिद्धार्थ खाणू वर्सेस झुंजार करबुडे. आदरणीय गणेश निर्मल यांना विनंती करतो की त्यांचा टॉस उडून घ्यायचा आहे. जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता आहे. 44 धावा 4 ओव्हरमध्ये कंप्लीट करायच्या आहेत. पाणी यापुढे होणारा सामना सिद्धार्थ खाणू वर्सेस झुंजार करबुडे. यांच्यामध्ये टॉच होतोय गणेश निर्मल. चला टॉच मागतात पाहूया कोण मागतोय. बॉलिंग
बोल ना. नाही ना तेच बघ. वनगुळे आलाय. दाभोळे संघाचा फलंदाजीसाठी उतरलेली आहे सलामीर जोडीपर्यंत आम्हाला नावं माहिती नाही आहे, तर ए आणि बी अशी नावं देऊ. यापुढे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज जर का आम्हाला निवडायचं असेल तर आम्हाला ते हार्ड असेल. त्याच्यामुळे एक संघ 12वा खेळाडू कंपल्सरी प्रत्येक संघाच्या संघाने पाठवून द्यायचंय. या नाहीतर इथे ए आणि बी असंच कॉल केला जाईल. सामना सुरू करायचा आहे. डिसिप्लिन पार्ट आहे. डिसिप्लिन पार्ट हा सगळ्यांनी फॉलो केला पाहिजे मित्रांनो. आपण मोठं क्रिकेट खेळतोय, एवढी मोठी स्पर्धा चांगल्या मैदानावरती खेळतोय. तर विराज वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून पहिल्या षटक घेऊन आलाय तो विराज. काहीस 10-12 पावलाचा रन 55 पार केले. पाहूया पहिलाच बॉल सोडलाय फलंदाजासाठी आणि आल्या आल्या पहिलाच उत्कृष्ट असा बोल्ड घेतलाय विराज याने. जर्सी नंबर 18 चाललाय मैदानाच्या बाहेर. यंगस्टर दाभोळे संघाला विनंती आहे की लवकरात लवकर आपला 12th मॅन पाठवून द्यायचा आहे, ज्याला संपूर्ण नाव माहिती आहे. आल्या विराजने आपल्या संपूर्ण टीमला बोल्ड घेऊन एक चांगलीशी गिफ्ट दिलंय. जर्सी नंबर 18 ला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर तंबू मध्ये. आणि अजूनही खेळ उरलाय तो 23 बॉल आणि 44 धावा. पाहूया उर्वरित फलंदाज. सूरज आहे का तो? आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे. फलंदाजाचं नाव माहीत नसल्यामुळे थोडा खूप प्रॉब्लेमॅटिक आहे, परंतु काय प्रथमेश. पाहूया प्रथमेश आपल्या संघाला कशा प्रकारचं योगदान देईल. प्रथमेश नॉन स्ट्राईकला आहे तो अमित. नॉन स्ट्राईकला अमित काय ॲडी सॉरी ॲडी. कमी करा. ओहो आल्या आल्या स्वागत वेलकमचा षटकार जातोय. बॉल सीमारेषा पार कणकणीत असा धडाकेबाज षटकार. मास्टर कमी कर आवाज वाटत कमी कर. फालतू वेदांवरती तर उत्कृष्ट गोलंदाज आणि वेदांत या ठिकाणी आलेला आहे. वेदांतसाठी मामाकडून 100 रुपयाचा रोख प्राइज आलेला आहे आमच्याकडे. थोड्याच वेळा तुला देखील ते दिलं जाईल. उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आकाश साठे मोरक्या फलंदाजाला त्याने बाद केलं होतं. तर पाहूया पुढील बॉल विराज टू प्रथमेश टू विराज. बॉल सोडला आणि पुन्हा बॉल टाकवायचा प्रयत्न होता, परंतु चांगल्या प्रकारे कम बॅक केलं विराज याने. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या आहे ती 6. 3 बॉल 6 1 विकेट बाद. पाहूया पुढील बॉल आणि पुन्हा स्क्वेअरच्या दिशेला उत्कृष्ट शॉट केला. बॉल गेला स्क्वेअरच्या दिशेने चाललाय सीमा रेषा पार खणखणीत असा चौकार. या चौकाराने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 10. 1 बाद 10. अप्रतिम दर्जाची फलंदाजी आल्या आल्या प्रथमेश कडून पाहायला मिळते. आतापर्यंत 3 बॉल खेळले आणि धावा घेतल्या आहेत. काहीस समीकरणामध्ये बदल होत चालला. जिंकण्यासाठी अजून मात्र 34 धावांची आवश्यकता आहे यंगस्टर दाभोळे संघाला. पाहूया पुढील बॉल विराजचा कसा असेल. कमबॅक करतो का, कारण की एक षटकार नंतर डॉट आणि हा नंतर चौकार. धावसंख्या झाली ती 10. 55 पार केले. बॉल सोडलाय आणि हा पुन्हा उत्कृष्ट असा बॉल भिरकावून दिला. बॉल चालाय 1 बॉल सॉरी आर पारचा खणखणीत षटकार. बॉल गेला गटारामध्ये. नवीन बॉलची सोय करा मंडळ.
खाणू संघाने लवकरात लवकर मीटिंग भाऊकीची मीटिंग चालू झाली. खानू संघाने लवकरात लवकर आपला निर्णय काढवायचा आहे. अमोल जर्सी नंबर 7, अमित जर्सी नंबर 5, विशाल, कैलास लवकरात लवकर आपला डिसिजन काढवा. अप्रतिम दर्जाची फलंदाजी करतोय तो मयुरेश. संघाला नक्कीच विजयाची दिशा दाखवणार अशा प्रकारची फलंदाजी करतोय मयुरेश. आतापर्यंत वैयक्तिक 14 धावेवरती खेळतोय. संघाची धावसंख्या देखील किती आला 16 धावसंख्या झाली ती 16. आणि पुन्हा पट्टाटवायचा सेम बॉल प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय आणि धावसंख्या झाली ती 16. आणि 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 16. 1 बाद 16 चांगली फलंदाजी करतोय तो मयुरेश. आणि आता खूप वेळानंतर स्ट्राईकला येईल तो ॲडी. वैयक्तिक 16 धाव्यांवरती खेळतोय तो. वैयक्तिक 16 धावसंख्या झाली ती 16. कोण खातोय तिकडे गोळा. एक आता नवीन गोलंदाज आलेला आहे तो. आणि आता वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो प्रदीप पंचशील वनगुळे. या संघाचा एक सिनियर खेळाडू जर्सी नंबर 82. पाहूया प्रदीप एक कटर बॉलर आहे. कशा प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. कारण की पहिल्याच ओव्हरला जो चांगला स्कोर आला होता 16 व त्यामध्ये आता धावा वाढवण्यात मध्ये मदत करतो की धावा रोखण्यामध्ये मदत करतो हा प्रदीप. पाहूया काहीसं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं. वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो. अजून बऱ्याचशा मॅच होणार आहेत आपल्या इथं. पाहूया प्रदीपकडे बराचसा अनुभव आहे. बरीच वर्ष तो क्रिकेट खेळला आहे. बघूया पहिलाच बॉल पंचांना पार केलंय. बॉल सोडलाय आणि आयडीच्या दिशेने आयडीने आल्या चांगला समाचार घेतला परंतु काहीशी ताकद कमी पडली नाही. ताकद पुरेपूर पडले. बॉल गेला सीमा रेषा पार. खणखणीत असा दणदणीत असा षटकार. या षटकाने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 22. 1 बाद 22. काहीसा स्लोअर बॉल होता परंतु तेवढ्या स्लोअर बॉलचा समाचार चांगल्या प्रकारे घेतला तो ॲडीने आणि बॉल दिला भिरकावून स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. पाहूया पुढील बॉल ॲडी टू प्रदीप टू ॲडी. पाहूया आणि हा उत्कृष्ट बॉल मात्र आणि मात्र दिशा दिले. बॉल चाललाय सीमा रेषा पार टप 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 करत परंतु काही अडकवण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्न फसलाय आणि बॉल जातो चौकासाठी आणि धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 26. बरोबर 26 धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत. चांगल्या प्रकारचा 8 बॉलचा मात्र खेळ झाला आतापर्यंत पाहाल तर आणि धावसंख्या आली ती 26. काहीसा सुमित एक अनुभवी विराट कोहलीचा मोठा फॅन या ठिकाणी क्षेत्राचे सजून घेतोय कारण सुमितने देखील मोठं क्रिकेट खेळलंय. लेझर क्रिकेट असेल किंवा टेनिस क्रिकेट असेल. काहीशी क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना. पाहूया पुढील बॉल ॲडी साठी.
आणि हा बॉल उत्कृष्ट फसवा चेंडू, काहीच समजलं नाही. ऍडीला बॉल जातोय खूप वेळानंतर एक निर्धाव. झुंजार करबुडे आणि सिद्धार्थ कानू संघाचे दोन्ही संघ नायकाला 2 मिनिटं विनंती करताय, कारण की या स्पर्धेमध्ये आपण समाविष्ट झालात आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपल्याला सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. वा, चांगला बोललो ना. अनुभव खूप महत्वाचा आहे. अनुभवाचा फायदा आपल्या संघासाठी करून देतो तो प्रदीप. आणि धावसंख्या झाली ती 27 आणि स्ट्राईकला आलोय तो एक घातक फलंदाज प्रथमेश. वैयक्तिक 16 धावांवरती खेळतोय. पाहूया प्रदीप टू मयुरेश. बॉल सोडला आणि पुन्हा सेम शॉट खेळायचा प्रयत्न करतो. प्रफुल बॉलच्या खाली आहे. पाहूया झेल होतो का, आणि हा झेल ड्रॉप झाला आहे गॉगल घालून सुद्धा. परंतु जस्ट यंगस्टर आहे, नवीन क्रिकेट आहे, नवीन मुलगा आहे, टीम मध्ये छोटा वयाने छोटा आहे. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो प्रथमेश. काहीसा कॅच ड्रॉप झालाय, हरकत नाही. या पद्धतीच्या इनिंग मध्ये दाभोळे संघाने देखील 4 कॅच ड्रॉप केल्या होत्या. वनगोळी संघाकडून पहिली कॅच ड्रॉप झाली. पाहूया पुढील बॉल, आणि हा स्विच हिट करण्याचा चांगला प्रयत्न, परंतु तेवढा चांगले क्षेत्ररक्षण आकाश कदम याचं. आणि एक धाव चपाईने पूर्ण केले ऍडी आणि मयुरेश याने. एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडले आणि धावसंख्या स्थिरावली ती 29. आणि आता समीकरण उरले ते 12 बॉल. आणि 15 धावा. अप्रतिम दर्जाची खेळी यंगस्टर दाभोळे करतोय. मयुरेश आणि ऍडी चांगल्या प्रकारची फलंदाजी अपेक्षित संघाला फलंदाजी हे करतायत, त्यामुळे धावसंख्या झाली ती 29 आणि समीकरण उरले ते 12 बॉल आणि 15 धावा. आणि आता मैदानाचा ताबा घेण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानावर मार्कवर आलाय, सुमित कांबळी. एक उत्कृष्ट फलंदाज, एक उत्कृष्ट गोलंदाज सुमित कांबळी. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी आपल्या संघाला करून देतो, कारण की समीकरण हे खूप सोपं आहे 12 बॉल आणि 15, परंतु सुमित सारखा गोलंदाज याच्याकडे ती क्षमता आहे मॅच रोखण्याची. मैदानामध्ये खेळत असलेले संकेत कांबळे यांनी देखील आमच्या स्पर्धेला आर्थिक मदत केली, त्यांचं देखील आमच्या संपूर्ण मंडळाकडून मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. तर सुमित टू ऍडी, पाहूया कसं समीकरण जुळून येतंय. आणि आल्याला चांगला बॉल होता, परंतु चांगला थर्ड मॅनच्या तिसऱ्या बॉल तटकावलाय, परंतु 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो यंगस्टर दाभोळे. कायसा थ्रो देखील मिस होता, परंतु 2 धावेवरती समाधान मानावे लागेल, कारण की दोघांमधलं कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. धावसंख्या झाली ती 31, समीकरण उरले ते 11 बॉल आणि 13 धावा. जिंकण्यासाठी मात्र आणि मात्र 13 धावांची आवश्यकता आहे ती यंगस्टर दाभोळे संघाला. शेवटचे 11 बॉल आणि 13 धावा. पाहूया काय करतो ऍडी आणि मयुरेश. पंचांना पार केले, बॉल सोडलाय आणि उत्कृष्ट पुन्हा तटवलाय लॉंग ऑफच्या दिशेला. आणि धावतोय जोरदार, परंतु 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या झाली ती 32. 10 बॉल पाहिजे 12. खूप जोरात सुटले वारा. पाहूया पुढील बॉल, सुमित टू मयुरेश. सुपला शॉट खेळतो का मयुरेश? इथून बरेचसे जण कॉल करतात की ह्याच्या पुढचा बॉल शॉट असेल तो सुपला, परंतु सुमितने त्याला चांगलाच रोखला, परंतु प्रयत्न चांगला होता, परंतु बॉल भिरकावून स्क्वेअरच्या दिशेने बॉल झाला सीमा रेषा पार. खणखणीत असा षटकार.
काही फलंदाजी बघायला मिळते ते या यंगस्टर दाभोळीच्या सुपुत्रांकडून. दर्जेदार फलंदाजी आणि धाव संख्या झाली ती 38. आता समीकरण उरले ते उरले मात्र आणि मात्र 9 बॉल आणि 7 धावा. पाहूया क्षेत्रामध्ये काहीसा बदल केला सुमितने, पंचांना पार केलंय आणि हा पुन्हा बॉल तटवायचा शुक्ला शॉट खेळायचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. खूप फास्ट खेळवा. सॉरी 8 बॉल आणि 6 धावा. पाहूया पुढील बॉल सुमितचा आणि हा काहीसा आउटसाइड बॉलला फक्त दिशा दिली चांगल्या प्रकारे, डोक्याचा वापर करून बॉल गेलाय सीमारेषा पार. खणखणीत चौकार, या चौकाराने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 42 आणि जिंकण्यासाठी मात्र आणि मात्र 2 धावांची आवश्यकता आहे ती यंगस्टरला दाभोळे संघाला. दाभोळे संघाने विजयाकडे जो विजयाचा लास्ट स्टेप राहिले त्यामध्ये पोहोचला आहे. मात्र आणि मात्र 2 धावांची आवश्यकता आहे यंगस्टर दाभोळे संघाला. तर हरकत नाहीये. क्रिकेटमध्ये अप्स अँड डाऊन येत राहतात, परंतु खेळणं कधी महत्वाचं आहे. पुढील बॉल सुमित टू मयुरेश आणि काहीसा उलटा फुलटा खेळायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय आणि शेवट ओव्हर पर्यंत मॅच आणून ठेवले ते सुमित याने आणि जिंकण्यासाठी 6 बॉल आणि मात्र 2 धावांची आवश्यकता आहे यंगस्टर दाभोळे संघाला. खाणू संघाने देखील क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कृपया आपल्याला विनंती आहे की लगेच ही मॅच संपल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, कारण की अजून बऱ्याचशा मॅच आपल्याला इथे खेळवायच्या आहेत. डॉट डॉट आणि शेवटचा अखेरचा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजीसाठी आलाय तो प्रफुल्ल. 6 बॉल आणि 2 धावा. पाहूया प्रफुल्ल या धावा रोखतो का की ॲडी याला ठोकतो का. पाहूया. प्रफुल्ल शेवटचे 2 धावा घेण्यासाठी काहीसा कानमंत्र दिला सुमित कांबळे यांच्याकडून आणि या कानमंत्र्याचा कसा फायदा घेतोय ॲडी. पाहूया फायदा घेतो की एका बॉल मध्ये मॅच संपवतो. कारण मात्र कृपया वनगुळे संघाने खूप टाइमपास होतोय. पाहूया शेवटचा निर्णायक बॉल प्रफुल्लचा आणि हा भिरकावून दिलाय. 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलाय आणि जिंकण्यासाठी मात्र 1 धावांची आवश्यकता आहे आणि स्ट्राईकला आलाय तो मयुरेश. प्रथमेश वैयक्तिक 27 धावांवरती खेळतोय. जवळपास मॅच जिंकल्याच्या नंतर हिरो ऑफ द मॅच अवॉर्ड त्यालाच मिळणार अशी आम्हाला शंका आहे, परंतु पाहूया फायनल डिसिजन काय असेल. परंतु 1 धाव रोखण्यासाठी काहीतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. पाहूया. वा, चांगला शॉट होता, दिमागदार शॉट होता आणि या चौकाराने संघ विजयी झाला. तो यंगस्टर दाभोळे संघ. याला बोलव रे.
सिद्धार्थ खाणू संघ एक नावाजलेला खाणू संघ आमच्या लांजा रत्नागिरी असेल किंवा पनवेल ठिकाणी गावा नावाजलेला असा एक संघ चाललाय. जर्सी नंबर 10 शिवा एक आक्रमक आणि आमच्या रत्नागिरी जिल्ह्याची शान शिवा कदम. त्यानंतर चाललाय विशाल, निकेत, रोशन, प्रज्योत, कैलास, अमोल, राकेश, विशाल अशी शिवा कदमची फौज मैदानात उतरले. नक्कीच शिवाकडे बघून बरेचसे क्रिकेटर खाणूचे आदरणीय वैभव कांबळी यांना विनंती आहे की व्यासपीठावर यायचंय. वैभवजी कांबळी यांनी संपूर्ण या आमच्या गेल्या वर्षी देखील आणि या वर्षी त्यांनी या संपूर्ण विजेता संघाला उत्कृष्ट फलंदाज शूज दिलेत. खाणू संघ एक मीटिंग मैदानाच्या बाहेर, दुसरी मीटिंग मैदानामध्ये. झुंजार करबुडे संघाचे सलामीर जोडी कृपया मैदानाचा ताबा घेण्यासाठी लवकरात लवकर पाठवून द्या, कारण की आपल्याला बरेचसे सामने यापुढे खेळवायचे आहेत. लवकरात लवकर सामना, लवकरात लवकर क्षेत्र सजवून घ्या, खूप उशीर होतोय. आपल्याला 6:30 संपूर्ण सामने संपवायचे आहेत. आणि झुंजार करबुडेची सलामीर जोडी कौशिक जर्सी नंबर 19 आणि जर्सी नंबर 8 सूरज. कॅमेरामन जरा इकडे लाईव्ह कडे 2 मिनिट इकडे आहे. कॅमेरा लाईव्ह कडेच आहे, आपल्या समोरच आहे. आदरणीय वैभवजी कांबळी या संपूर्ण स्पर्धेसाठी उत्कृष्ट मालिकावीरसाठी त्यांनी शूज दिले आहेत. वैभवजी कांबळी यांनी प्रत्येक वर्षी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य करत असतात. वैभवजी कांबळी